ईशाय नमः. श्री भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. दिव्य ज्ञान. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजश्रींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त आहेस, तसेच मित्रही आहेस, म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला. हे मी कसे जाणावे? श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. हे परंतपा, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाही. मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता, तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. आसक्ती, भय, क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत, आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात, त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केलेले आहेत. ते तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो, तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो, तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्मांचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. कर्माच्या गुंतागुंती समजणं अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो, तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला, तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे. आपल्या कर्मावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला, तरी तो कोणतेही सकाम कर्म करत नाही. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो.
आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट होतो तो द्वंद्वांपासून मुक्त आहे आणि मत्सर करत नाही. तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो तो जरी सर्व प्रकारची कर्मे करत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्ण दिव्यत्व प्राप्त करते. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप स्वरूपाचे आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. काही योगीजन देवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रियांविषयींची इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपश्चर्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात. या व्यतिरिक्त इतरही लोक आहे जे समाधिस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अनेक लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये आणि किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे? हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे? हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहे आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झाले आहे. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. हे परंतप, जेव्हा द्रव्ययज्ञामध्ये केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्थ, सर्व कर्मयज्ञांचे पर्यावसान दिव्य ज्ञानामध्ये होते. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील.
ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुना, ज्ञानरूपी अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योगसमयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे. आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. परंतु प्रामाणिक शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना श्रीमद भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियोगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. या प्रकारे भगवद्गीतेचा ज्ञान कर्म संन्यास योग या चौथ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. श्रीहरिहरार्पणमस्तु. श्रीकृष्णाचरणार्पणमस्तु. शुभम भवतु.